त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। राज्यभरामध्ये नगर परिषद निवडणुकीचा धुराळा उडतोय। स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी युती तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय राजकीय पक्षांनी घेतलाय। धाराशिवच्या नळदुर्गमध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढतीये, तर काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यासाठी ते वेगवेगळे लढतायत असा आरोप काँग्रेसने केला। काँग्रेसने केलेल्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली। काँग्रेस मुस्लिम मतांची ठेकेदार आहे का असा सवाल भाजपने केलाय। त्यामुळे आता मुस्लिम मतांवरून नळदुर्गचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली। नगराध्यक्षपद त्यांचाही उमेदवार आहे, भाजपचाही उमेदवार आहे। हे सगळं इथे कसं आहे, हे शहर मुस्लिम आणि हिंदू असं अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये विभागलेलं आहे आणि मुस्लिम मताची विभागण्या करण्यासाठी हे घड्याळ आणि दुसरं जे काही शिवसेना धनुष्यबाण हे जे उभा केलेले आहेत, त्यामुळं त्यांना ते यश येणार नाही आणि यश हे काँग्रेस आणि उभाटा गटालाच मिळणार आहे। फक्त काँग्रेसचे मतं घेतात काँग्रेसवाले मुसलमानचे। मुसलमानला प्रतिनिधी जर काय दिलं नळदुर्गमध्ये शहबाज काजी हा 30 वर्षापासून काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, तिच्यावर अन्याय केला ना, आज तो सुद्धा ज्यांना पतंगकडे गेलेला आहे। आता तो सुद्धा बी जातीवाद, ही काँग्रेस बी जातीवाद आणि आम्हाला म्हणतात जातीवाद। आम्ही जातीवाद नसून आम्हाला जे आहे ना संपूर्ण मुस्लिमचे मतदान आम्हाला मिळणार आहे। धाराशिवच्या उमरगा नगर परिषदेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि